फास्ट लागलं का? उचलत नाहीये का? लागला? काय झालं, लागला? बिझी लागतो ना. अरे मग परत ट्राय कर ना. हा अरे परत काय कर, बिझी लागतो तर 10 वेळा फोन करून इरिटेट होतो माणूस. मी पण होतो इरिटेट. त्यांना कळेल तेव्हा करतील ना फोन माझा मिस कॉल बघून. काय असं काय बघता? हा काय झालं? फोन उचलला नाही त्यांनी? लागला नाहीये का? रेंज नाहीये? नेटवर्क नाहीये वाटतं. नेटवर्क नसेल तू एक काम कर, तू खिडकीजवळ जा. नाही नंबर बिझी आहे त्यांचा. अरे मग लाव ना परत. नाही नको, आता त्यांना मिस कॉल अलर्ट वगैरे गेला असेल तर आता त्यांनी सौजन्य दाखवावा आणि मला कॉल बॅक करावा. बघ आता, आपण कशाला वाट बघायची त्यांच्या फोनची? आपण फोन केलं तर काय बिघडतं? अरे श्रीमंत माणसं आहेत ती, आपण त्यांच्यापेक्षा लहान आहोत. थोडासा कमीपणा घेतला तर काय हरकत आहे? लावूया ना फोन. लाव 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 फोन लाव प्लीज. उगाच सारखं सारखं फोन करायला नको मंदाकिनी. नाहीतर रोहन म्हणतो तसं आपण त्यांच्या मागे लागल्यासारखं होईल. आई करेक्ट बोलतायत ते. आपण आता जरा थांबूच या. अगं आता बराच वेळ थांबलो की ग आपण. लाव ना फोन प्लीज, लाव 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 लाव. बराच वेळ थांबला, लावा चल. अरे काय, आता आपलं बोलायचं ठरलंय ना, मग वाट कसली बघतोय आपण? कर की कॉल. तू म्हणालीस म्हणून केला ना फोन मी. आता बिझी लागतोय तर मी काय करू? मग परत ट्राय करायचा. डेस्परेट वाटेल मी. यात काय डेस्परेट आहे? लाव फोन. डार्लिंग, पेशन्स, संयम ठेव. आणि मी असं कधी कोणाच्या मागे मागे लागून फोन नाही करत, कळलं ना? एक तर ना आधी तुझा तो इगो बाजूला ठेवतो. आपली मुलीकडची बाजू आहे ना. मग तसं नाही, पण आपल्या बाजूने पण जरा एफर्ट्स दिसायला नको का? तू तू कॉल कर. कर कॉल कर, मी सांगते ना, कॉल कर. 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 बघ त्यांचाच फोन आला. उचल 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 उचल. सानिंदी उचल लवकर फोन. बापरे नशीब. उचल उचल उचल. बोल 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 बोल. आला फोन आला. मंदाकिनी, अगं तू जरा गप्प बसशील तर ती बोलेल ना. हॅलो. हॅलो, बोलू शकतो? हो बोलू शकते. म्हणजे बोलता येईल ना आता? हो येईल. नाही म्हणजे बोलूयात ना. अहो हो म्हणाले ना तुम्हाला. आता मला तोंड दिलंय म्हणजे मी बोलू शकते. तुमचा फोन बिझी लागत होता ना, म्हणून मी तुम्हाला विचारतोय. आणि तुम्ही असंच बोलणार आहात का माझ्याशी फोनवर? हे बघा, मी तुमच्याशी सरळच बोलले होते. तुम्हीच परत परत तेच तेच विचारताय. हे बघा, मी तुमच्याशी भांडायला फोन केला नाहीये. हो पण मी सुद्धा भांडत नाहीच आहे. मी फक्त तुम्हाला उत्तर देते. हा, पण तुमचं उत्तर हे एक प्रकारचं भांडणच असतं. पण मुळात भांडण आहे ना तुमच्या प्रश्नामुळे सुरू होतं. हे असंच बोलायचं का आपण? मुळात मुद्दा काय आहे? मला काय माहित, तुम्हीच सांगा मुद्दा काय आहे. तुम्ही फोन केलायत ना मला. म्हणजे चुकलं का माझं फोन केलं तुम्हाला ते? मी कुठे म्हणाले तुमची चूक झाली? नाही, पण तुमच्या बोलण्याचा रोग तसाच आहे. बरोबर. आम्ही मुलीकडचे ना, त्यामुळे तुम्ही आम्हाला असेच वागवणार आहात का? असं काय बोलताय तुम्ही? मुलाकडचे आणि मुलीकडचे असा विषय तरी बोललीये का मी आता? आत्ता बोलला नाही, पण मला खात्री आहे की पुढचा मुद्दा तुमचा तोच असेल. हे बघा, माझा मुद्दा काय असणार आहे हे मी ठरवेन, तुम्ही सांगू नका. नंदू, असं बोलू नको. असं नाही बोलायचं आपण. ठीक आहे, मी थोड्या वेळाने फोन करतो तुम्हाला. नको नको, आता फोन केलायत ना तर मग बोला आत्ताच. मी आत्ता तुमच्याशी फोनवरती बोलू शकत नाही. मी तुम्हाला 5 मिनिटांनी फोन करतो. ठीक आहे, मग तुम्ही 5 मिनिटांनी मला फोन नक्की करणार आहात ना, का मी फोन करायचा आहे तुम्हाला? मग आता तुम्ही सांगा काय करायचं ते. तुम्ही मुलाकडचे. नाही नाही नको, त्यापेक्षा तुम्हीच सांगा, कारण तुम्ही मोठी माणसं आहात ना. अति प्रचंड बिझी असता कामामध्ये, त्यामुळे कदाचित लक्षात नाही राहणार. 1 मिनिट. माझ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न आहे आणि तो माझ्या लक्षात नाही, असं होऊच शकत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही फोन करणार आहात? मग आता म्हटलं ना, करतो 5 मिनिटात फोन. नाही नाही, मी म्हणते म्हणून फोन वगैरे करू नका. तुम्ही सांगा, तुम्हाला मी जर फोन करायला हवा असेल तर माझी काही हरकत नाहीये, मी करते 5 मिनिटांनी फोन. नको आता, मी आता फोन ठेवतो, 5 मिनिटांनी फोन करतो. ठीक आहे, मग करा तुम्ही फोन, मी वाट बघते. वाट वगैरे बघू नका, करीन मी फोन. आता समोरचा माणूस जर आपल्याला फोन करणार असेल ना तर सर्वसामान्य माणसं वाट बघतात. बस बस बस, तुम्ही ना आता फोन ठेवा, मी फोन करीन तुम्हाला.
काय झालं? रोहन, please pick up. हाय रो, व्हॉट इज रॉंग विथ यू? हे काय चाललंय? तू माझे कॉल्स का रिसीव्ह करत नाहीयेस? म्हणून मी ही व्हॉइस नोट तुला पाठवतीये. काय झालं रो? तू चिडलायस का माझ्यावर? बट यू नो व्हॉट, मला तुझ्यावर चिडायला हवं होतं, राईट? ऐक ना रो, उद्या ऑफिसला जायच्या आधी मला भेटशील? आपण नेहमी जिथे भेटतो तिथे. प्लीज रो, हे बघ, प्लीज नाही म्हणू नकोस. प्लीज, मला तुला भेटायचंय. हे बघ, तुला माझी शपथ आहे. ओके, प्लीज भेट. ओके, बाय. या बाईला शांती, पांढरी कबूतर वगैरे या कॉन्सेप्टच काही माहिती नाहीयेत. 7 पिढ्या भांडत असल्यासारखी भांडत असते. कसं हिच्या घरचे हिला सहन करत असतील काय माहिती. त्या रोहनचं खरं तर कौतुक केलं पाहिजे, त्याचा सत्कार केला पाहिजे, आणि तो देखील गेटवे ऑफ इंडियावरती. बरोबर आहे सगळं तुझं, तू शांत हो. मी शांतच आहे. बरं बरं बरं, पाणी घे. पी, पाणी पी. उलटी काउंट कर. 10. ते तू काउंट कर, मी पाणी पिईन. ओके. ए, थांब रे. मी करतो. शांत बस, शांत. झाली 5 मिनिटं. मग म्हणजे अरे, तूच नाही का तिला आता म्हणालास की 5 मिनिटांनी कॉल करतो? मग आता कॉल नाही केलास तर बरं दिसेल का ते? कर, कॉल कर. कर. कर कर. हे बघ, आता या फोन मध्ये जर ती पुन्हा माझ्याशी वाकड्यात गेली ना, तर मग मी ना. कॉल कर, कॉल कर. या माणसाचे ना संभाषणाचे क्लासेस घेतले पाहिजेत. पाराखडी येते म्हणून बोलतो, बाकी अर्थ तर कसलाच लागत नाही. हे बघ, काय टायमाचे पक्के आहेत. बरोबर 5 मिनिटात फोन आला की सावकाश बोल, सावकाश. परमेश्वरा, ताकद दे रे बाबा. नंदू, आपण शांतपणेच बोलायला हवंय. बोल ना, बोल. त्यांना बोलू दे ना. लागलाय का सांग ना. अरे काय, अरे बोल. अरे हॅलो तर म्हणू दे त्यांना, तर मी बोलीन की नाही. कोणाशी बोलताय तुम्ही? नाही, मी तुमच्याशी बोलत नव्हतो. डोंट वरी. एक्झॅक्टली, माझ्याशी तर बोलतच नाही आहात तुम्ही. तेच सांगतोय, मी तुमच्याशी बोलत नव्हतो. पण मग फोन मला केलायत ना, मग माझ्याशी बोला ना. हो हो, मीच केलाय. मीच केलाय फोन तुम्हाला. आता ना आपण डायरेक्ट मुद्द्याचं बोलूया. थँक गॉड, त्याचीच वाट बघतेय मी. धन्यवाद. तर झालं असं की तुम्ही लोक जेव्हा माझ्या घरी आला होतात, म्हणजे आमच्या घरी आला होतात मीटिंगसाठी, तेव्हा रोहननी असं एक प्रपोजल दिलं होतं की आम्ही सगळ्यांनी तुमच्या घरी. काय प्रपोजल? हा, तर रोहननी असं आम्हाला सांगितलं होतं की आम्ही सगळ्यांनी तुमच्या घरी यावं, तुमचं घर बघावं, त्यानिमित्ताने तुमची भेट घ्यावी. तर ते प्रपोजल. गप ना, त्याला काय बोलायचं ते बोलू. बोल बोल. ते आम्हाला मान्य आहे. तर तेच विचारायला मी फोन केलाय की कधी येऊ भेटायला. तुम्ही सांगा, तुम्हाला कधी जमणार आहे? जमाला काय, मी आता येऊ शकतो. तुम्ही या आत्ता, आम्ही वाट बघतो. येताय आत्ता? काही कन्फर्म सांगाल की नाही? किती वाजता, कधी येऊ? तुम्ही कधीही आलात तरी अधिराच्या घरच्यांचं आमच्या घरात स्वागतच आहे. अहो, असं स्वागत वगैरे नसतं. काहीतरी कन्फर्म तारीख सांगाल का नाही? त्याच्याशिवाय ठरवणार कसं? मी काही इथे रिकामा बसलो का? माझ्याकडे दुसरी कामं नाहीत? कधी उठलो आणि तुमच्या घरी यायला? हो, नाही, मी सुद्धा जॉब करते. म्हणजे आपलं भेटायचं ठरलं तर मला सुद्धा सुट्टी घ्यावी लागेलच ना. मग ठरवा ना काय ते.
हळू बोललो. हे बघा तुम्ही ठरवा आणि आम्हाला सांगा बरं. अरे तुमच्या घरी कधी यायचं हे मी कसं काय ठरवणार आहे? कधी या, हवं ते करा, हे असं हवेत गोळी मारल्यासारखं काय बोलताय तुम्ही? एक मिनिट, मी हवेत गोळ्या मारल्यासारखं बोलत नाहीये. ती बोलायची पद्धत असते. मी म्हणाले ना तुम्हाला, तुम्ही कधीही या, आमच्या घरात तुमचं स्वागत आहे. अहो पण प्रॅक्टिकली स्पीकिंग मी कधी आलो तरी तुम्हाला चालणार नाहीये. आता चालणार नसतं तर आमंत्रण दिलं असतं का आम्ही? हो अरे मला ना आता मला नाही वाटत आपलं काही भविष्यात म्हणजे हे बघा आपण आता फोनवर नाही बोलायचं. आपण आता आपल्याला कधी भेटायचं आहे हे ठरवण्यासाठी आपण प्रत्यक्ष भेटून ठरवूया. कारण आज आणि ते पण आजच आजच कारण आज मला काही करून माझ्या घरी काय तो फायनल निर्णय सांगायचा आहे. हे बघा मला ऑफिस आहे आता. माझ्या लंच अवर्स मध्ये आपण भेटू शकतो. माझ्या ऑफिसच्या बाजूलाच एक हॉटेल आहे, त्याचे डिटेल्स तुम्हाला पाठवते, त्यावेळी तुम्ही मला भेटा. मी ठेवते आता. हो हॅलो तुम्ही काय मला हॉटेलचा ऍड्रेस पाठवताय? तिथलं पाणी कसं असेल, कुठलं हॉटेल असेल, स्वच्छता असेल की नाही हे कसं? माझ्याकडे ना उकळलेल्या पाण्याची बाटली असते आणि काय आहे की माझा ब्रेक फक्त अर्ध्या तासाचा असतो, त्यामुळे तुम्ही म्हणाल तिथे कुठेतरी येऊन तुम्हाला भेटणं मला जमणार नाही. सो माझ्या बाटलीतलं पाणी देईन मी तुम्हाला. तेवढं सौजन्य माझ्यात आहे. थँक्यू. ठेवा आता फोन. ठेवा. तुम्हाला काही म्हणायचं नाहीये का? आता तुम्हीच म्हणालात ना फोनवर बोलायचं नाहीये. मग ठीक आहे ठेवा ना फोन. तुम्ही ठेवा. हे बघा तुम्ही ना 1 2 3 असं म्हणा पटकन आणि फोन ठेवून द्या. 1 2 3. नंदू अगं हे काय होतं? 1 2 3. बाबा तुम्ही हसू नका. एकतर रोहनमुळे या माणसाशी बोलावं लागतंय मला. मला पण काम आहेत, त्याचा कोणीच विचार नाही करत आहे. सानंदी ऐक ना बाळा, तू आज त्यांना भेटणार की नाही त्यावेळेला अगदी शांत बसून प्रसन्न हास्य चेहऱ्यावर ठेवून ना त्यांच्याशी असं गोड शब्दात बोल. म्हणाव केव्हा या आमच्या घरी, चालेल आम्हाला. तेच करते ना आता. प्रसन्न अगदी सुहास्यमध्ये. हा हो, जिभेवर साखरेचा खडा आणि डोक्यावर बर्फाची लादीच ठेवते. भले बुरे ते घडून गेले, विसरून जाऊ सारे आपण. सुभाषचंद्र कुलकर्णी, श्रीकांत मोघे. जरा विसाऊ या वळणा. काय होतं ते? 1 2 3 काय 1 2 3 ठपाक. असं कोण करत? तुम्ही हसू नका. हा जोकर नाहीये मी. स्ट्रेस आलाय मला. हो हो नाही, मला माहितीये तुला स्ट्रेस आलाय आणि स्ट्रेस आला की तुला भूक लागते, हो ना? म्हणून मी तुझ्यासाठी हे आणलंय, घे. अळूची वडी. येस. डार्लिंग. क्या बात है. मस्त फोडणी दिली याला आणि असं छान तीळ दिसतंय त्याच्यावरती आणि कुरकुरीत दिसतात. वा वा वा, लाजवाब, आवडली? कमाल. थँक्यू. समर एक बाईट दे ना. अजिबात नाही. हट. अगं तुझ्यासाठी नाहीये. हा. मला पण भूक लागली. असेल त्याच्यासाठी आणले मी. एक बघ. हट. मगाशी इतक्या प्रेमाने बायकोनी तुझ्यासाठी डबा आणला तेव्हा तिला नावं ठेवलीस, डब्याला नावं ठेवलीस आणि आता तुला ही वडी हवी आहे आणि मी तुला देणार आहे. एक दे ना. हे बघ हे बघ हे बघ. असंच पाहिजे. लाजवाब. थँक्यू. आता पोट आणि मन भरल्यामुळे त्या तोफेच्या तोंडी, त्या स्वानंदी मॅडमच्या तोंडी मी जाऊ शकतो. आता मी त्यांना भेटू शकतो. पण नीट बोलशील ना. बघ आता तू अशी तोंडामध्ये साखर ठेवून जातो मी भेटायला ना. डोक्यावर बर्फ. कमाल कमाल. एक बाईट दे ना. ते दाखवून घे. माझं संपलं गेला लावून ठेव. स्नेहल. हा? मी येते पटकन जाऊन. का ग? अगं जरा महत्वाचं काम आहे. ऑफिस पेक्षा महत्वाचं काम म्हणजे काहीतरी नाजूक दिसतंय. कुणाला भेटायला चाललीस का? नाही, लग्न झालेल्या लवकर घरी जातात काम आहे म्हणून, न झालेल्या कोणाला तरी भेटायला जातात. तू का चाललीस लवकर?
सर मला ना जरा बाहेर जाऊन यायचं होतं, तर मी आत्ता गेले तर चालेल का? हो सर, नाही मी रिपोर्ट सबमिट केलाय. ओके, थँक्यू सर. लगेच हो म्हणाले ना सर, लगेच हो म्हणाले ना. हे जर मला जायचं असतं ना तर आदल्या दिवशी 4 वेळा सांगायला लागलं असतं त्यांना. तुझं बरं आहे ग, तुला प्रमोशन मिळतं, तू कधीही जाऊ शकतेस. आमचं तसं नाहीये. अगं हो, पण मी असते तेव्हा मी म्हणजे कामच करत असते ना. भाजी नाही निवडत मी. आणि तिसरी गोष्ट, तू सिंगल आहेस. अरे त्याचा काय संबंध आहे आता? नाही म्हणजे तू जास्त वेळ बसून काम करू शकतेस ना. आमचं तसं नसतं. बरं मी निघू का आता? मला खरंच उशीर होतोय. बाय द वे, माझ्या ना धीराचं लग्न ठरलंय डिसेंबर मध्ये. चांगली 8 दिवस सुट्टी घेणार आहे मी. तुझ्याही भावाचं लग्न ठरलंय ना? हा हो, तुझं कधी आहे? सगळ्यांची लग्न ठरली. ठरलं ना की सगळ्यात आधी तुलाच सांगेन. बाय. सुष्मिता ऐक ना, जरा आनंदीला फोन कर. बघूया तो समर राजवाडे तिला भेटलाय का, कळेल ना आपल्याला. कर कर. मीच का करू फोन? तू कर ना, आहेस ना फ्री. ए अगं माझा रिचार्ज संपलोय म्हणून तुला सांगतेय. कर ना. मम्मा, माझा पण रिचार्ज संपलाय. असं कसं काय मुलगी आहे ही देवा. आता सगळी भिस्त तुझ्यावर आहे बाबा. समर राजवाडे आणि स्वानंदीची भेट होऊ दे. तुम्ही छत्री का घातलीस माझ्या डोक्यावर? अहो कारण तुम्ही भिजताय म्हणून. मला नकोय तुमची छत्री. अहो तुम्ही असे मागे मागे काय येताय माझ्या? अहो तुम्ही भिजाल. कुठल्या हॉटेलमध्ये जायचंय? या काय समोरच्या? या हॉटेलमध्ये जायचंय? नाही, त्या हॉटेलमध्ये. त्या हॉटेलमध्ये? पण त्याच्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या हॉटेलमध्ये गेलो असतो ना आपण. कशी आहे ही जागा? तुम्ही मला ना इथे बोलवायला नको होता. आपण कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये गेलो असतो. आता मला जिथे परवडणार तिथेच बोलवणार की नाही मी तुम्हाला? अहो, तुम्हाला परवडायचा काय संबंध आहे? बिल मी पे केलं असतं. तुम्ही का बिल पे कराल? मी तुम्हाला इथे भेटायला बोलवलंय ना, मग बिल मी पे करेन. हे बघा सगळा निर्णय तुम्ही एकट्याने घेत जाऊ नका. हा ठीक आहे, मग दोघं मिळून बिल पे करू. मग दोघं मिळून जर बिल पे करणार आहोत तर मग एखाद्या मोठ्या चांगल्या हॉटेलमध्ये गेलो असतो आणि केलं असतं 50-50. मोठ्या चांगल्या हॉटेल मधलं बिल मला नाही परवडणार 50-50. अहो पण मग तुम्हाला कोणीच सांगितलंय भरायला? मी भरला असता ना. चला जाऊया दुसऱ्या हॉटेलमध्ये. नाही 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 नाही, हे बघा तुम्हाला जायचंय ना, मग तुम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये जा. आणि काय करू तिकडे जाऊन? एकटाच टेबल खुर्च्यांशी बोलत बसू? अरे बापरे, असं का कराल तुम्ही? वेडे आहात का? असं नाही करत माणसं. आता मी आहे ना इथे, माझ्याशी बोला. मग त्यासाठीच तर आलोय ना मी. ठीक आहे जाऊया आपण त्या हॉटेलमध्ये. पण तिथे पाणी चांगलं असेल ना? आणि बाकी स्वच्छता वगैरे? माहित नाही बाबा, आता जाऊन बघावं लागेल.
माहित नाही म्हणजे तुम्ही इथे कधी आला नाही, तुम्ही पहिल्यांदा येताय आणि तरी सुद्धा तुम्ही मला इथे बोलवलं. अहो मी नाही एवढं हॉटेलिंग वगैरे करत, मला सवय नाही आहे तेवढी. आणि मी काय हॉटेलमध्ये असतो दिवस रात्र बसलेला. असं करता तुम्ही? नाही नाही, म्हणजे मी असं काही म्हणाले नाही म्हणून म्हटलं. ठीक आहे, तुम्हाला जे काही म्हणायचं ना ते आता हॉटेलमध्ये जाऊन म्हणा. चला. तुम्ही चला पुढे, मी येते. अहो भिजाल तुम्ही. मला नकोय तुमची छत्री. अहो काय छत्री विकायला नाही काढली मी. बाय.